ज्या वेळेस अब्राहमाला मल्कीसदेक भेटला, अब्रामाने जेही लुटून आणलं होतं त्या सर्व संपत्तीतला 10वा भाग मल्कीसदेकाला त्याने समर्पित केला. ज्यावेळेस त्या पापी स्त्रीला कळालं की जो शिमोन आहे त्याच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, त्या स्त्रीने अतिशय मूल्यवान अशी अलाबास्त्र कुप्पी आपल्याबरोबर आणली आणि ते तेल तिने प्रभूच्या मस्तकावरती ओतलं. बायबलमध्ये अनेक उदाहरणात आपण पाहू शकता की मूल्यवान गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तासाठी दिलेल्या आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, महान परमेश्वरासाठी महान गोष्टी करणं फार गरजेचं आहे. आज तुमच्या आणि माझ्याकडं सगळ्यात मूल्यवान काही असेल तर हे जीवन आहे जे देवाने आपल्याला दिलेलं आहे. आज कुठल्याही गोष्टी प्रभूला देण्याआधी हे जीवन प्रभूला आपण समर्पित करूया, आपलं जीवन येशूला देऊया, जेणेकरून या जीवनाचा खरा उपयोग देवाच्या गौरवासाठी होईल. प्रभूला समर्पित व्हा, आशीर्वादित राहा. गॉड ब्लेस यू.